नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की अद्वैत जो आहे तो चोरून आंबा खाणार आहे आणि चोरून आंबा खाणाऱ्या अद्वैतला कला जी आहे ती कशी पकडणार आहे ते आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्याचबरोबर कलाने कोरिओग्राफर बोलवलेला आहे आणि कोरिओग्राफर जो आहे तो आल्यानंतर अद्वैत आणि कला यांचा जो कपल डान्स होणार आहे, दोघंही रोमॅन्टिक होणार आहेत आणि तो कशा पद्धतीने होणार आहे ते आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। त्यासाठी प्रेक्षकांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। अद्वैत आणि कला दोघंही कशा पद्धतीने एकत्र येतील ते आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। त्याचबरोबर अद्वैत आणि कला दोघांनीही एकत्र येत जो काही धिंगाणा घातलेला आहे तो आपण पाहणार आहोत। तर इकडे कला जी आहे ती रूममध्ये आलेली असते आणि ती अद्वैतला म्हणत असते की चांदेकर, खरंच आंबा खाण्यामध्ये जी मजा आहे ना ती कशातच नाही आहे, पण तू का खाल्ला नाही रे चांदेकर आंबा, असं म्हणत कला अद्वैतला चिडवत असते। अद्वैतने मुद्दामच आंबा खाल्लेला नसतो, कारण अद्वैत आणि कलामधलं ते साम्य आहे आणि ते साम्य कला लगेच लिहून ठेवणार असं अद्वैतला वाटत असतं। आणि आता समानतेची जी बाजू आहे ती पूर्ण होईल, कारण एकच मुद्दा कमी आहे, एक तर आता समानतेमध्ये जाणार किंवा भिन्नतेमध्ये जाणार आणि त्यावरती ठरणार असतं की यांच्या नात्याचं भवितव्य। म्हणून ते दोघंही आता शांत असतात आणि कला मात्र अद्वैतला चिडवत असते। अद्वैत काम करत असतो, त्याला आंबा प्रचंड आवडतो, तरीही त्याने आज आंबा खाल्लेला नसतो आणि मग कला त्याला सांगत असते, माहिती आहे का चांदेकर, तुला आंबा खाण्यामध्ये काय मजा असते ती। एक एक आंबा घ्यायचा, तो कट करायचा, त्याचा एक एक गर खायचा, नंतर साल दाताने ओढून खायची आणि मग अद्वैतला ते आठवत असतं, त्याने आईस्क्रीम खाल्लेलं होतं, तो प्रसंग त्याला आठवत असतो आणि अद्वैतला खूपच छान वाटत असतं। आणि मग कला म्हणते की नंतर आपल्या दातात जे अडकलेलं आहे ते काढण्यामध्ये जी मजा असते ती वेगळीच असते आणि अद्वैत खरंच अगदी त्या ह्याच्यामध्ये धुंदीत गेलेला असतो आणि कला मात्र अद्वैतचा व्हिडिओ बनवत असते। तेव्हा मात्र अद्वैतला खूप राग येतो आणि तो म्हणू लागतो की खरे हे सगळं काय चाललंय, तू व्हिडिओ का बनवते, बंद कर आधी, व्हिडिओ बनवायचा नाही, असं म्हणत तो कलाच्या मागे जाऊ लागतो आणि कला मात्र ऐकायलाच तयार नसते। कला म्हणत असते की चांदेकर, आणि असं म्हणत अद्वैत कलाला पकडतो। कला ही अद्वैतच्या मिठीत आलेली असते आणि त्याचबरोबर अद्वैत आणि कला एकमेकांकडे पाहू लागतात। अद्वैतला आनंद या गोष्टीचा असतो की कला आणि अद्वैत एकमेकांच्या मिठीत आलेले आहेत आणि कलाला आपण कसं हरवले, पण कला मात्र त्याच्या नजरेत पाहू लागते, ती अगदी प्रेमाने पाहत असते, तिच्या नजरेमध्ये प्रेम दिसत असतं। परंतु अद्वैत मात्र वेडा असतो, त्याला ते दिसतच नाही। त्याच्या डोक्यात फक्त एकच असतं की मी हिला कसं फसवतोय, एवढंच त्याच्या डोक्यात असतं। मग तो काही तिचा मोबाईल देत नाही। कला म्हणत असते, चांदेकर माझा मोबाईल दे, चांदेकर माझा मोबाईल दे, असं म्हणत त्याच्या मागे लागू लागते, पण कलाला तो काही पटकन मोबाईल देत नाही। नंतर तो कलाला मोबाईल देतो आणि कलाला मोबाईल देत सांगू लागतो की हे घे, असं म्हणत त्याने तिला मोबाईल दिलेला असतो आणि त्याचबरोबर तिला सांगितलेलं असतं। मग स्वतः आता झोपून जातो, कारण दिवसभराची कामाची धामधूम या सगळ्यामुळं अगदीच दमल्यासारखं झालेलं असतं आणि त्याचबरोबर या सर्व गोष्टी घडत असतात। आणि मग कला मात्र त्या मोबाईलमध्ये जे व्हिडिओ काढलेले असतात ते व्हिडिओ ती पाहत असते आणि त्याचबरोबर तो व्हिडिओ पाहिल्यानंतर तिला मात्र खूपच भारी वाटत असतं, तिला खूप आनंद होत असतो। फायनली त्या मोबाईलमध्ये ते व्हिडिओ जे आहे ते पाहिल्यानंतर ती खुश झालेली असते, सुखावलेली असते। इकडे दिनकर घरी आलेला असतो, दिनकरने आंबे आणलेले असतात आणि दिनकर संगीताला म्हणत असतो की संगे, हे बघ, मला काही जास्त आणायला जमलं नाही गास, कसं माहिती आहे का, एवढेच पैसे होते म्हणून एवढेच आंबे आणलेले आहेत, हे सगळं बोलणं चालू झालेलं असतं। त्याचबरोबर इकडे ह्या सर्व गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा मात्र संगीता आणि दिनकर बोलत असतात। दिनकरला संगीता म्हणत असते की मला ना आपल्या काजूची काळजी वाटायला लागली, मला कळत नाही आहे की नक्की काय करायचं आहे, असं ती सांगत असते। त्याचवेळी इकडे अद्वैत झोपलेला असतो, पण त्याला काही झोप लागत नसते, त्याला काही करून आंबे खायचे असतात आणि त्याचबरोबर त्याला तो आंबा आणलेला असतो आणि जेव्हा आंबे घेऊन आलेला असतो रॉकेट, तेव्हा तो कशा पद्धतीने सांगत असतो आणि त्याचबरोबर हे सगळं ते बोलत असतो आणि त्याला आठवत असतं। तो म्हणत असतो की नाही, मी आंबा खायला पाहिजे होता, मी आंबा का खाल्लेला नाही आहे, याचं त्याला वाईट वाटू लागतं आणि तो म्हणत असतो की काही झालं तरीही मला आंबा खायला गेलंच पाहिजे, ही खरे झोपली आहे ना, तोपर्यंत जाऊन मी गुपचूप आंबा खाऊन येतो, असं त्याचं चाललेलं असतं।
आणि मग हळूहळू अगदी चोर पावलांनी अद्वैत हा आंबा खायसाठी निघालेला असतो. म्हणजे अद्वैतचं मिशन आंबा हे सुरू झालेलं असतं आणि तो चोर पावलांनी जाऊन हळूच दरवाजा बंद करतो आणि मग तो जातो किचनमध्ये जाऊन तो आंब्याची शोधाशोध करू लागतो, कारण त्याला तो आंबा खायचा असतो. आणि मग तो आंबे शोधतो, त्या पेटीतले ते आंबे काढून घेतो आणि मग आंबा खायला सुरुवात करतो. अगदी त्याचा आस्वाद घेत तो आंबा मनापासून खात असतो. कला जसं सांगत असते तशा पद्धतीने त्याने तो आंबा खायला सुरुवात केलेली असते आणि त्यासोबतच त्याच्या डोक्यामध्ये विचारही सुरू असतात. खरे एकदाची झोपली, जोपर्यंत मी आंबा खाल्ला नसता तोपर्यंत मला काही झोप लागली नसते, कारण आंबा खाल्ल्यानंतर मला खरंच खूप भारी वाटत असतं, असं त्याचं म्हणणं सुरू झालेलं असतं. आणि त्यामुळं त्याने मनसोक्त आंबा खायला सुरुवात केलेली असते आणि तो मात्र अगदी मनसोक्तपणे आंबा खात असतो. आणि त्याच्या डोक्यात फक्त एवढंच असतं की काहीही झालं तरीही आत्ता हा जो आंबा आहे तो मनसोक्तपणे खायचा आहे आणि आंबा खाल्ल्यानंतरच तेवढी मजा येणार आहे, एवढं त्याच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. आणि त्यासाठी त्याने या सर्व गोष्टी केलेल्या असतात आणि त्याचबरोबर त्याला ह्या सर्व गोष्टींचा तिथे उलगडाही झालेला असतो. त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा अद्वैत विचार करत नाही की तो आंबा खाताना त्याने काय गोंधळ घातलेला आहे, कारण अद्वैतने आंबा खाल्ल्यानंतर एक मोठी गोष्ट झालेली असते, ती म्हणजे तो जो आंबा आहे त्याने खाताना सगळा कुर्त्याला पुसलेला असतो, त्याच्या तोंडालाही तसाच आंबा राहिलेला असतो आणि तो वरती येऊन तसाच झोपी जातो. दुसऱ्या दिवशी सकाळी कला उठते, आवरते आणि मग ती ड्रेसिंग टेबलच्या तिथे उभा राहून आवरत असते आणि कलाचं लक्ष जातं तर अद्वैतच्या कुर्त्याला काहीतरी लागलेलं असतं. मग अद्वैतच्या कुर्त्याला काय लागलंय हा प्रश्न तिला पडलेला असतो, म्हणून तिनं शोध घेऊ लागते. आणि तेव्हा मात्र तिच्या लक्षात येतं की अद्वैतचा जो कुर्ता आहे त्याला आंबा लागलेला आहे. मग ती म्हणते की नक्की काय लागले हे चेक करण्यासाठी ती अद्वैतच्या जवळ आलेली असते आणि त्याचा वास घेत असते. एवढी अद्वैतच्या जवळ ती आलेली असते. अद्वैत झोपीत असतो आणि धाडकन जागा होतो आणि म्हणू लागतो, काय सकाळी सकाळी जबरदस्ती करतेस माझ्यावरती? तेव्हा कला म्हणते की काही काय बोलतोस रे चांदेकर? कला असं डायरेक्टली अद्वैतला बोलू लागते आणि मग ती म्हणते की अरे तुझ्या कुर्त्याला काहीतरी लागलंय ना, ते मी पाहत होते. तेव्हा मात्र अद्वैत म्हणतो की नाही नाही, काही नाही लागलं माझ्या कुर्त्याला. तेव्हा कला म्हणत असते की असं नाही रे चांदेकर, काहीतरी लागलंय तुझ्या कुर्त्याला, तेच बघ मी पाहते. असं म्हणत कला त्याच्या कुर्त्याला काय लागले ते पाहण्याचा प्रयत्न करत असते, परंतु अद्वैत म्हणत असतो की माझ्या कुर्त्याला काहीच लागलेलं नाही. कला म्हणत असते की थांब चांदेकर, तू ना काहीतरी लपवतोय. तेव्हा अद्वैतवर ती दादागिरी करायला सुरुवात करते आणि अद्वैतला म्हणत असते की थांब. मग अद्वैतला आता तिने थांबवलेलं असतं आणि अद्वैत म्हणत असतो की आता ही काय करते. तेव्हा कला अद्वैतच्या जवळ जाते आणि त्या कुर्त्याला लागलेला जो डाग आहे त्याचा वास घेऊ लागते आणि त्या क्षणी तिच्या लक्षात येतं की हे सगळं काय झालेलं आहे. तेव्हा ती म्हणू लागते की चांदेकर, तू आंबा खाल्लायस ना, मग खोटं का बोलतोयस? मग खरं का सांगत नाही? तू आंबा खाल्लाय तर खरं सांग ना. तेव्हा अद्वैत म्हणतो नाही नाही, हळद लागली असेल. तेव्हा कला म्हणू लागते की कशी हळद लागेल सांग बरं मला तू. म्हणजे हळद लागायला तू काय करायला गेला होतास का? हळद लागणं शक्यच नाही आहे तुझ्या कुर्त्याला. तेव्हा मात्र अद्वैत म्हणत असतो की नाही नाही, असं म्हणत तो अगदी पळतच बाथरूममध्ये जाऊ लागतो, कारण त्याला आंघोळ करायची असते. मग कला अद्वैतकडे पाहत असते आणि म्हणत असते की ती गोंडस आहे ना, अगदी खाऊनसुद्धा लहान मुलासारखं नाही खाल्लं नाही खाल्लं असं म्हणत होता आणि किती निरागस आहे हा चांदेकर. असाच चांदेकर मला माझ्या आयुष्यात कायमस्वरूपी हवा आहे, हे सगळं कलाचं बोलणं चाललेलं असतं. तिच्या डोक्यात फक्त एवढंच सुरू असतं की काहीही झालं तरीही मला आणि चांदेकरला कुणी वेगळं करू नये, एवढंच तिच्या डोक्यात चालू असतं. कला मात्र अद्वैतकडे पाहत असते, अद्वैतला म्हणत असते की काहीही झालं तरीही आता काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या अशा पद्धतीनं करायच्या आहेत. त्यानंतर कला खाली येते. रॉकेट आणि कला दोघंही डेकोरेशनचं काम करत असतात आणि त्याचवेळी रॉकेटला तिने इन्स्ट्रक्शन देत असते. त्या पद्धतीनं सगळी तयारी झालेली असते. आबा मात्र आलेले असतात आणि म्हणत असतात की सणावाराचं घरातली सून मुलगी ज्या पद्धतीने अगदी नटते ना, त्या पद्धतीने हे सगळं झालेलं आहे. म्हणजे अगदी ती कशी नटून सजून छान तयार झालेली असते आणि मग तेव्हा जसं तिचं रूप देखणं दिसत असतं तसंच देखणं रूप आज आपल्या घराचं दिसत आहे. आणि कला जे आहे ते नावाप्रमाणे आहे, नावाप्रमाणे कलागुण आहे आणि तिनं एवढं छान अशी तयारी केलेली आहे.
अद्वैतच्या समोर आबांचं कौतुक केलं जात असतं आणि तेव्हा कला तिथं समोर येते आणि सगळ्यांना सांगू लागते की आज मी तुम्हाला सगळ्यांना एक सरप्राईज देणार आहे. जेव्हा कला असं म्हणते तेव्हा सगळेजण हादरतात. आता नक्की कला काय सरप्राईज देणार आहे हा प्रश्न सगळ्यांना पडलेला असतो आणि सगळेजण आहेत ते पाहू लागतात. कलाला म्हणतात की काय गं, आता काय सरप्राईज आहे तुझं? तेव्हा रजनी तिला विचारते. तेव्हा कला म्हणू लागते की रजनी मॅडम, मी ना कपल डान्स बसवण्यासाठी कोरिओग्राफरला बोलवलेला आहे आणि तो कोरिओग्राफर आहे तो आल्यानंतर आपल्या सगळ्यांचा कपल डान्स बसवणार आहे. हे ऐकल्यानंतर रजनीला मात्र छान वाटतं आणि ती म्हणू लागते की मला नसतं गं जमलं हे सगळं, कारण एवढं वाटतं तेवढं सोपं नाही आहे आणि त्याचबरोबर एवढं इझी पण नाही आहे ते, म्हणजे तू छान करून दाखवलेलं आहे. कलाच्या डोक्यात विचार जे आहेत ते ऐकून रजनीला कौतुक वाटत असतं आणि ती स्वतःला कमी लेखत असते. तेव्हा आबा म्हणतात की असं थोडंच आहे गं, कसं आहे माहिती आहे का रजनी, तुझ्याकडे ज्या गोष्टी आहेत त्या वेगळ्या आहेत. म्हणजे तू ज्या गोष्टी करू शकते त्या कुणीच करू शकत नाही आहे. तू ज्या पद्धतीने घर सांभाळते ती गोष्ट कोणालाच जमत नाही आहे, कारण तू घर ज्या पद्धतीनं सांभाळत असते तेही खूपच मोठी गोष्ट असते आणि सहजासहजी वाटते तेवढं सोपं नाही आहे. एखादं घर सांभाळणं, घराची जबाबदारी घेणं, त्या घरामध्ये असलेल्या सगळ्या माणसांची जबाबदारी घेणं हे कोणालाही तेवढं सहजासहजी जमत नाही असं आबा सांगतात आणि मग रजनीचं कौतुक करतात. त्यावेळेस सगळेजण म्हणत असतात की अनामिकाला पण बोलवायला हवं आहे. अद्वैतच्या डोक्यात एवढं सुरू असतं, बघितलं ना जमतंय का आपल्याला काम, असं अद्वैत म्हणत असतो. तेव्हा कला सांगते की मी बोलवले अनामिकाला, ती येतच असेल. म्हणजे तिने अनामिकालाही बोलवून घेतलेलं आहे आणि सगळी अरेंजमेंटही केलेली आहे, सगळ्या गोष्टी व्यवस्थित सुरू आहेत. आणि तेव्हा मात्र आता आबा कौतुक करू लागतात. अनामिका आलेली असते. अनामिका आल्यानंतर इकडे सोहमला आणि रजनीला ती भेटते, त्यांच्याशी बोलत असते, त्यांना सांगत असते. त्याचबरोबर आबा म्हणतात की खरे कला हे खरंच खूप छान केलेलं आहे. मग कोरिओग्राफर येणार असते आणि कोरिओग्राफर येऊन कपल डान्स बसवणार असते. तेव्हा मात्र कलाला खूपच भारी वाटत असतं. फायनली आता तिने जी जबाबदारी घेतलेली आहे ती जबाबदारी पूर्ण होणार असते. तिच्या मनाप्रमाणे तिनं गोष्टी करत असते आणि त्यासोबतच तिच्या डोक्यात सुरू असतं की काहीही झालं तरीही या गोष्टी ज्या आहेत, हा कार्यक्रम जो आहे तो चांगल्या पद्धतीने पार पाडायचा आहे, एवढंच कलाने ठरवलेलं असतं आणि त्यासाठी तिची ती तयारी सुरू झालेली असते. अद्वैत मात्र कलाकडे पाहत असतो. अद्वैतच्या डोक्यात एवढंच सुरू असतं की ह्या खरेला काय जमणार आहे, ही खरे काय करू शकणार आहे आणि हिला काय जमणार आहे, ही काय नियोजन करणार आहे. कला म्हणत असते बघ कसं आहे, जमतंय ना सगळं आणि मीच चॅलेंज जिंकणार आहे. तेव्हा अद्वैत तिला म्हणू लागतो की एवढी क्युरिओटिक होऊ नको, काही गरज नाही आहे त्याची. तेव्हा कला लाजत असते. तेव्हा अद्वैत म्हणतो की मी तुला लाजायला सांगितलेलं नाही आहे, तुझं कौतुक नाही आहे करत मी, असं अद्वैत कलाला बोलत असतो. तेव्हा मात्र कला म्हणत असते की चांदेकर काय रे तुझे हे असं असतंय, म्हणजे तुला ना शांतपणे बोलताच येत नाही आहे, प्रत्येक वेळेस माणसातले दोषच तुला काढता येतात, असं म्हणत कला अद्वैतला बोलत असते. आणि त्यासोबतच अद्वैत तिच्याकडे पाहत असतो आणि त्यानंतर कला आणि अद्वैत एकमेकांकडे पाहण्यात एवढे गुंग झालेले असतात की तिथे घरातले सगळेच जण आहेत त्यापेक्षाही सरोज आहे ही गोष्टही त्यांच्या लक्षात आलेली नसते आणि कला मात्र वेड्यासारखी अगदी प्रेमात पडल्यासारखी अद्वैतकडे पाहत असते. तेवढ्यातच कलाने जी सांगितलेली कोरिओग्राफर आहे ती कोरिओग्राफर आलेली असते आणि मग कला आता सगळ्यांशी बोलत असते. कला म्हणत असते की आता आपल्या ज्या कोरिओग्राफर आहेत त्या आलेल्या आहेत आणि मग त्यांच्याशी बोलणं सुरू झालेलं असतं. कोरिओग्राफर पुढचे इन्स्ट्रक्शन देणार असतात, त्या पद्धतीनं गोष्टी होणार असतात आणि त्यानंतर कला सांगत असते की आता आपल्या कपल डान्सची प्रॅक्टिस सुरू होणार आहे, कारण संध्याकाळी आपला संगीत सोहळा आहे आणि मग त्या संगीत सोहळ्याची तयारी ही दणक्यात झाली पाहिजे, त्यासाठी हा कपल डान्स होणार आहे. आणि मग त्यासाठी तिने बोलवलेलं असतं, कोरिओग्राफर आलेले आहे, कपल डान्सला सुरुवात होणार असते, सगळेजण खुश झालेले असतात. आता दिनकर इकडे संगीताला म्हणत असतो की मी जात आहे. संगीता म्हणत असते हो काय झालं. तेव्हा दिनकर म्हणत असतो की अगं मला जायचं आहे ना, कारण कामावर गेलं पाहिजे आणि तूही नको विचार करू काजूचा. तेव्हा संगीता म्हणते मी गुरुजींना पत्रिका दाखवून घेऊ का हो. तेव्हा दिनकर म्हणतो अगं त्याची काही गरज नाही आहे, उगीच कशाला सांग ना मला, म्हणजे पत्रिका दाखवणं एवढं काही गरजेचं नाही असं दिनकरचं म्हणणं असतं. तेव्हा संगीता म्हणते की हो पण मला वाटत होतं ना म्हणून म्हटलं, असं ती बोलत असते. तेव्हा दिनकर म्हणतो की बघ तुला वाटतंय तर बघून घे एकदा, असं दिनकर तिला सांगू लागतो.
तेव्हा मात्र संगीता म्हणते की पण मी दाखवून घेते ना. दिनकर म्हणतो अगं गरज काय आहे, याच्या आधीही आपण पत्रिका दाखवलेली आहे काजलची, असं काही नाही आहे, हे ती बोलत असतो. तेव्हा इकडे संगीताच्या मात्र मनातून ही गोष्ट जातच नाही आहे. तिच्या डोक्यात काजलबद्दल नको नको ते विचार सुरू झालेले असतात. तिला काजलची काळजी वाटत असते आणि मग तिने म्हणते की ठीक आहे. आणि एकदा का दिनकर घराबाहेर गेला की आपण पत्रिका दाखवायची, गुरुजींना बोलवायचं आणि आपल्या काजूच्या आयुष्यात काय आहे ते पाहायचं, एवढं संगीताने ठरवलेलं असतं. आणि संगीता मग दिनकरराव घराच्या बाहेर पडल्या पडल्या इकडे गुरुजींना फोन करते. गुरुजींना फोन आलेला असतो, गुरुजी कामात असतात. गुरुजी फोन उचलतात आणि म्हणतात की बोला. तेव्हा संगीता सांगू लागते की गुरुजी मला तुम्हाला पत्रिका दाखवायची आहे आणि काजूची पत्रिका दाखवायची. गुरुजी म्हणतात मी सांगितलंय ना तुम्हाला तिच्या पत्रिकेबाबतीत, याच्या आधी मागच्या वेळेस एकदा दाखवली होती. तेव्हा संगीताचं असं म्हणणं असतं, हो बरोबर आहे गुरुजी, पण आत्ता ना तिच्या आयुष्यात काही ठीक होताना दिसत नाही आहे, म्हणून मला वाटतंय की एकदा पत्रिका दाखवून घ्यावी. तुम्ही याल का घरी? तेव्हा गुरुजी सांगतात की हो मी येईल नक्की, काहीच प्रॉब्लेम नाही, असं गुरुजींनी आता स्पष्टपणे सांगितलेलं असतं. आणि संगीता मात्र गुरुजींचं ऐकत असते. इकडे कला आणि अद्वैत यांना वेगवेगळ्या स्टेप्स सांगितल्या जात असतात आणि त्या स्टेप्सनुसार त्यांना डान्स करायचा असतो. कला आणि अद्वैतला डान्स करायला सांगितलेला असतो. सगळ्या स्टेप्स ती सांगत असते. आता पुढची स्टेप असते ती म्हणजे ती सांगते की कमरेत हात ठेवा. कमरेवर हात ठेवा म्हणलं की अद्वैत स्वतःचा हात घेतो आणि स्वतःच्या कमरेवरती ठेवतो. म्हणजे त्याच्या लक्षातच येत नाही आहे की ते कपल डान्स सुरू आहे, आपण अशा पद्धतीनं नाही केलं पाहिजे. पण अद्वैतला माहिती कुठे, त्याला सांगितलं की कमरेवर हात ठेवायचा, त्याने लगेच स्वतःच्या कमरेवर ठेवलेला असतो. मग ती कोरिओग्राफर सांगू लागते हो तुमच्या नाही हो, त्यांच्या कमरेवरती ठेवा. मग अद्वैत कलाच्या कमरेवरती हात ठेवत असतो. कला मात्र लाजत असते, तिला गुदगुल्या होत असतात. आणि त्याचबरोबर अद्वैतने आता कलाच्या कमरेवरती हात ठेवलेला आहे आणि मग कलाला सांगितलं जातं की तुम्ही खांद्यावर हात ठेवा. आबांना मात्र खूप छान वाटत असतं. आबा खूप खुश झालेले असतात. आबांच्या मनाप्रमाणे गोष्टी घडत असतात, कारण आबांना कला आणि अद्वैत एकमेकांच्या जवळ आलेले हवे असतात. परंतु सरोज आणि रोहिणी यांचा मात्र जळफळाट होत असतो. इकडे आबा सांगत असतात आणि त्याचबरोबर इकडे कला आता हात ठेवायला जात असते, पण तिला काही ते जमत नसतं. अद्वैत तिला म्हणत असतो की ठेव ना हात, खांद्यावर हात ठेव, आता कपल डान्स करायचं आहे, एवढं सगळं करायचं आहे, मग एकमेकांच्या जवळ आल्याशिवाय कपल डान्स कसा होणार आहे. पण कला मात्र ठेवत नसते. तेव्हा ती कोरिओग्राफर म्हणते थांबा, मी ठेवून दाखवू का, मी करून दाखवू का तुम्हाला काय करायचं आहे ते. तेव्हा कला म्हणते की हो चालेल. आणि मग तिने आता कलाला दाखवणार असते की कशा पद्धतीनं करायचं आहे. असं म्हणत कलासाठी तिनं तयार होते आणि मग तिने अद्वैतच्या खांद्यावर हात ठेवते. दुसरा हात अद्वैतच्या हातात घेतलेला असतो आणि मग ते दोघं जण डान्स करू लागला. तेव्हा मात्र कलाला राग येतो, कलाला जलस होतं. कला म्हणते बस बस, कळलं मला काय करायचं ते. कारण अद्वैतच्या जवळ ती मुलगी गेली आहे ही गोष्ट कलाला सहनच होत नाही. कारण कोणीतरी अनोळखी व्यक्ती आपल्या नवऱ्याच्या जवळ जाते ही कल्पनाच तिला सहन होत नाही. आणि ती म्हणते की बस बस, आता मी करते पुढचं, असं म्हणत तिने पुढे आता करायला घेतलेलं असतं. पुढं तिनं पुढची गोष्ट करत असते. मग तिने अद्वैतच्या खांद्यावर हात ठेवलेला असतो, दुसरा हात अद्वैतच्या हातात दिलेला असतो आणि दोघांचा कपल डान्स सुरू होतो. छान अशा पद्धतीने दोघंही डान्स करत असतात. इकडे सोहम आणि काजू त्याच पद्धतीनं, सोहम आणि त्याचबरोबर अनामिका त्याच पद्धतीनं डान्स करत असतात. आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा सोहम आणि अनामिका डान्स करतात तेव्हा काजल त्यांच्याकडे पाहत असते. काजलच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. सोहम ही काजलकडे पाहतो आणि तेव्हा तो शांत होतो. त्यालाही ही गोष्ट सहन होत नाही की काजलची जी अवस्था आहे त्याचं त्यालाही वाईट वाटत असतं. आणि त्यासोबतच आता कपल डान्सला सुरुवात तर झालेली असते, परंतु पुढे काय हा मोठा प्रश्न असतो. कला आणि अद्वैत दोघंही कपल डान्स करत असतात आणि मग पुढच्या स्टेप्स त्यांना सांगितल्या जातात. आता पुढच्या स्टेप सुरू झालेल्या असतात. त्या पद्धतीने ती कोरिओग्राफर जी आहे त्यांना गाईड करत असते, त्यांना या सर्व गोष्टी सांगत असते. कला आणि अद्वैत त्याच पद्धतीने डान्स करत असतात. तर कोरिओग्राफर जी आहे ती सांगू लागते की मला म्युझिक हवं आहे आता. तेव्हा अद्वैत म्हणतो की काय हे, म्हणजे कोरिओग्राफर बोलवला आहे, डान्सची प्रॅक्टिस सुरू आहे, पण म्युझिक सिस्टीमच नाही आहे, जमतच नाही आहेत तर कामं आपल्याला व्यवस्थित करायला. तेव्हा कला म्हणते थांब जरा, रॉकेट, असं म्हणत ती रॉकेटला आवाज देते आणि रॉकेटला आवाज दिल्या दिल्या रॉकेट ती म्युझिक सिस्टीम आहे ते घेऊन येतो. आणि अद्वैतचं तोंड शांत होतं, कारण त्याला कलाला चिडवायचं होतं आणि ते काही त्याला जमलेलं नसतं.
आता रॉकेटने ते आणल्यामुळं आता म्युझिक सिस्टीम आलेली असते, ती कुठं ठेवायची हे विचारलं जातं. आणि त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र इकडे कला अद्वैत सगळेजण पाहत असतात आणि त्यासोबतच कला आणि अद्वैत हे सगळं बोलत असतात. सगळ्यांचा डान्स सुरू झालेला असतो, म्युझिक सिस्टीम सुरू झालेली आहे. काजलला मात्र खूप वाईट वाटत असतं, परंतु काजलच्या एक गोष्ट लक्षात येत नाही की काहीही झालं तरीही आत्ता महत्त्वाची गोष्ट अशी आहे की काजल ही खूपच वेडी झालेली असते, अक्षरशः प्रेमामध्ये ती वेडी झालेली असते, परंतु ती काहीच बोलू शकत नाही. तिला मात्र वाईट वाटत असतं फक्त, कारण इकडे हे सगळेजण एकमेकांच्या जवळ येत असतात आणि हे सगळे जवळ आलेले आहेत आणि आपण मात्र काहीच नाही करू शकत. इकडे सोहम आणि अनामिका एकमेकांच्या मिठीत आहेत आणि या गोष्टीचा त्रास होऊ लागलेला असतो, तो म्हणजे काजलला. काजलला ही गोष्ट सहनच होत नसते आणि कला अद्वैत डान्स करत आहेत. कलाचं सध्या काजलकडे खूप दुर्लक्ष असतं, तिच्या लक्षातही येत नाही की आपण काजलला अशा पद्धतीने वागवत आहोत. तिला कळतच नाही आहे की काजलकडे लक्ष देणं गरजेचं आहे. कला मात्र तिच्या कामात गढून गेलेली असते आणि तिच्या लक्षातही आलेलं नसतं. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की उद्याच्या भागामध्ये कलाच्या आता लक्षात येतं म्हणून ती काजलकडे जाते आणि काजलला विचारू लागते की काय झालं आहे. तेव्हा काजल म्हणते की नाही, काही नाही झालेलं. आणि मग कला तिला विचारत असते. आता रजनी जी आहे, अरे एवढं शांत वातावरण कसं, हे रजनीला सहनच होत नसतं. मग रजनी जी आहे ती सरोजला म्हणू लागते की सरोज वहिनी, पाहिलं का काय चाललंय सगळं, बघितलंस ना, असं म्हणत ती बोलत असते. आणि त्याच वेळी रजनी बोलल्यावर सरोज जाते आणि म्हणते या दोघींचं काहीतरी गुळपीट चालूच असतं बघ, जाऊन बघून ये, असं म्हणत ती पाठवते. आणि मग यांचं काय गुळपीट आहे हे बघण्यासाठी आता सरोज तिथे येते आणि म्हणू लागते की तुझं आणि त्या काजलचं नक्की काय चाललेलं असतं, तुम्ही दोघी नक्की काय करत असता हे कळलं पाहिजे. आणि तुझ्यामुळं माझ्या घरातल्यांना जर काही त्रास झाला तर मी ते सहन करणार नाही, असं ती बोलायला येते. आणि तेव्हा मात्र लगेचच इकडे कला म्हणते की एक गोष्ट लक्षात ठेवा, माझ्यामुळं किंवा माझ्या घरच्यांमुळं तुम्हाला कोणालाही कसलाही त्रास होणार नाही, असं कलाने आता सरोजला शब्द दिलेला असतो. कारण कलाचं म्हणणं आहे की माझ्या घरचे तुम्हाला कधीच त्रास देणार नाहीत. इकडे सरोज म्हणत असते तुम्ही तिघी बहिणींनी मिळून आम्हाला उद्ध्वस्त केलेलं आहे. तेव्हा कलाही तिला सणसणीत उत्तर देते आणि म्हणते की बस झालं, कारण आत्तापर्यंत ऐकून घेतलेलं आहे म्हणून यापुढे ऐकून घेणार नाही, असं कलाचं म्हणणं असतं. अशाच अपडेट्ससाठी चॅनलशी कनेक्टेड राहा. थँक्यू.